आपल्याला इंदापूरला पण आमच्या मुलींना सायकल वाटप करायचंय आणि दादानी क्षणाचा विलंब न लागता डॉक्टर भोसलेने सांगितलं आपल्याला इंदापूरच्या मुलींना सायकल वाटप करायचंय. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याकडून जेवढं चांगलं करता तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आपल्या बोलण्यामुळं वागण्यामुळं कुणाच तरी मन दुखवाल. कार्यक्रमाला आलेलेत आणि सांगायला हरकत नाही, ही सगळी बसलेली पलीकडे बँकांची जी सगळी मोठी आमच्या बहीण जोरात साहेब तुम्ही तर जोरात भाषण केलं, त्यामुळे ही सगळी माणसंही वेगळी आहेत. शेवटी ह्यांना आपल्याला दुःख काय आपल्या अडचणी काय आहेत याचा त्या सर्वांना माहिती असल्यामुळे निश्चित प्रकारे आपण ही मदत करत असतात. मी आज मुद्दामून तुम्हाला एका नेत्याचा उल्लेख करतो, जो नेता या राज्याचा दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं अपघाती निधन झालं. दादांच्या जाण्यानं या राज्याची खूप मोठी हानी झालेली आहे. आपल्या बारामती इंदापूर सुद्धा खूप मोठी हानी झालेली आहे. तुम्हाला सांगा हरकत नाही, ज्या वेळेस सायकलचा वाटपाचा कार्यक्रम चालू होता त्यावेळेस मी आणि डॉक्टर भोसले, इथं जे डॉक्टर भोसले बसतायत, मी अजितदादा ते होतो. दादा म्हणले आपण बारामती याला करू. दादा म्हणलं बारामतीला नाही, आपल्याला इंदापूरला पण आमच्या मुलींना सायकल वाटप करायचंय आणि दादानी क्षणाचा विलंब न लागता डॉक्टर भोसलेने सांगितलं आपल्याला इंदापूरच्या मुलींना सायकल वाटप करायचंय, नंतर बारामतीचं करा. एवढा खरखर सांगणारा, आपल्यासाठी आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी असणारा, आपल्या कुटुंबाविषयी माहिती असणारा नेता आज आपल्यामध्ये राहिलेला नाही. त्याचं दुःख आज आपल्या सर्वांना आहे. दादा निश्चित प्रकारे एक वेगळे होते, वेगळ्या स्वभावाचे होते. एक काम करणारा माणूस होता, दगडातनं पाणी काढणारा माणूस होता. ते जरी आज आपल्यामध्ये दादा राहिले नसले तरी दादांचा विचार, दादांची आठवण, दादांची शिकवण घेऊन आपण निश्चित प्रकारे आपल्या जीवनामध्ये वाटचाल करूया. माझ्या आज इथं सगळ्या मुली आहेत. मुलींना मी तुम्हाला सांगतो, मी नेहमी म्हणतो, या लोकांना नेहमी सांगतो, मुलीची माया वेगळी असते, आईची माया वेगळी असते, बहिणीची माया वेगळी असते. बहीण ती बहीण असते, मुलगी ती मुलगी असते, आई ती आई असते. तुमची माया ही वेगळी असते. मी हे समक्ष पाहिलेलं आहे. आज इथं शिवसाहेब आहे, तिथं सगळी मंडळी आहेत. या राज्याच्या आरोग्य कमिटीवरती असताना मी पाहिलेलं आहे की दवाखान्यामध्ये ज्या वेळेस एखादी आई ऍडमिट असते, एखादे वडील ऍडमिट असतात, एखादा भाऊ ऍडमिट असतो, त्यावेळेस आई दवाखान्याच्या बाहेर कोण असते? ती एक बहीण असते, ती एक महिला असते, जी सासूरवाशीन बहीण. सासऱ्याला चुकून, नवऱ्याला चुकून दवाखान्याचं बिल देणारी कोण असते? मेडिकलचं बिल देणारी कोण असते? तर ती एक बहीण असते. ती माया वेगळी असते. त्यामुळं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी आमच्या सगळ्या युवकांना सांगतो, पुरुषांना सांगतो, हे प्रेम वेगळं असतं. आणि तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा मुलींनो, तुमच्या आई वडिलांच्या अपेक्षा तुमच्याकडून खूप आहेत. तुमच्या आई वडिलांना नेहमी वाटतं आम्ही जे आमच्या वाट्याला जे अपमान आले, अपमान सहन केले, जे आम्ही भोगले, जे सोसले, ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये. त्यामुळे तुमचे आई वडील तुमची खूप काळजी घेतात, तुमच्याशी खोटं रागवतात, खोटं रुसतात. त्यात तुमच्या आई वडिलांचा कुठलाही स्वार्थ नसतो. त्यात तुमचं प्रेम व्हावं, तुमचं बल व्हावं, हीच त्यांची इच्छा असते. त्यामुळे जिवंतपणी जेवढी तुमच्या आई वडिलांची तुम्हाला काळजी घेता येईल, त्यांना जेवढं सांभाळता येईल, त्यांचं जेवढं मन राखता येईल तेवढं राखण्याचा प्रयत्न करा. कारण का कधी कधी वेळ असतं. या वेड्या वयामध्ये काय चुकीचं घडतं त्यावेळेस तुमच्या आई वडिलांना किती दुःख होतं, त्यांना झोपताना किती त्रास होतो, हे पण कधी त्यांचा पण आई वडिलांचा तुम्ही विचार करा. हे सुद्धा कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना सांगतो. आणि आज नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. आनंद हा गोल असतो. जेवढा आनंद आपण पुढच्या माणसाला देऊ तोच उलटा आनंद आपल्याला मिळत असतो. त्यामुळे आनंद द्यायचा असतो आणि आनंद मोठ्याने आवाज, आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्याकडून जेवढं चांगलं करता तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आपल्या बोलण्यामुळं वागण्यामुळं कुणाच तरी मन दुखवाल, कुणाच तरी आपल्या बोलण्यामुळे संध्याकाळी झोपमोड होईल, असं आयुष्यामध्ये कधी करू नका.